सामना वाटत होता, मात्र आता चित्र स्पष्ट झालेले आहे. एक हाती अमर राजूरकर पुढे चालत असताना पाहायला मिळत आहे. असं मी कधीही अटीतटीचा सामना आम्ही कधी म्हटलेलो नाही. आमच्याकडे संख्याबळ महायुतीचं संख्याबळ जर पाहिलं तर पहिल्यापासूनच आम्हाला कॉन्फिडन्स होता की ही जागा महायुतीची म्हणजेच भाजपला सुटली पाहिजे. ज्या महाराष्ट्रामध्ये 17 जागा आहेत त्या 17 जागांपैकी ही जागा भाजपला सुटावी असं आमचं आग्रह होतं, कारण संख्याबळ आहे आणि महायुती एकत्र मिळून जर पाहिलं तर संख्याबळ चांगलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की महायुतीचे आणि भाजपचे आपले उमेदवार अमरनाथ राजूरकर चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे त्याच्याबाबत संभ्रम आहे, कारण काँग्रेसचे जे उमेदवार ज्यांनी माघार घेतली, रामदास पाटील यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करा. महाविकास विरोधकांमध्ये परस्पर एवढा समन्वयाचा अभाव आहे की त्यांच्यातच आपसात फार गोंधळाची परिस्थिती आहे. आणि ती गोंधळाची परिस्थिती पाहिली तर त्यांच्या मतदारांना नेमकं काय करावं हेच त्यांना समजत नाही आहे. आणि म्हणून वेगळी वक्तव्य आपण पाहतोय, नेते वेगवेगळ्या टोनमध्ये बोलत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यातली असलेली गोंधळाची परिस्थिती, महायुतीचं जबरदस्त गठबंधन महाराष्ट्रामध्ये आणि तिन्ही चांगली असलेलं एकच सामंजस्य, यातून आमच्या सर्व जागा 16च्या आमच्या 17 जागापैकी 6 जागा बिंदू झाल्या, 11 जागा ज्या आहेत उर्वरित 11 जागासुद्धा चांगलं यश आम्हाला महाराष्ट्रात मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं नेतृत्व कमी पडते का? कारण दुसऱ्यांदा शिवसेनेत होताना पाहायला मिळते. खासदारांचा एक गट त्यांच्याकडे लोकसभा अध्यक्षाकडे गेलेला आहे. तर त्यांच्यातला अंतर्गत विषय आम्हाला त्यात काही स्वारस्य नाही आहे. मग ते शिवसेनेमध्ये जे अंतर्गत जे काही सुरू आहे, त्यांचे जे खासदार आता वेगळा गट स्थापन करण्याच्या एकंदरीत हालचाली दिसत आहेत, त्यामुळे हा त्यांचा इंटरनल विषय, आमचं काही त्याच्यात रोल नाही आहे किंवा आमचं काही त्याच्यामध्ये. परंतु निश्चित या सगळ्या गोंधळाचा परिणाम या स्थानिक स्वराज्य सगळ्याच ठिकाणी झालेला आहे. अशोक चव्हाण नीतीमुळे आजचे विरोधक गोंधळलेले असं वाटतं का तुम्हाला? माझी नीती काहीच नाही. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि जे काही घडतं आहे ते आपोआप घडतं आहे, जे आम्हाला पोषक होत आहे. या सर्व फुटीमध्ये भाजपाची एक सावध भूमिका आहे. सगळे नेते मंडळी हे त्यांचा अंतर्गत वाद असल्याचं बोलत आहे. ते बरोबर आहे. त्यांच्या अंतर्गत काय विषय आहेत आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळे त्यांच्यावर निष्ठा ठेवणारे जे खासदार होते त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली स्पष्टच झालेलं आहे. ते कशामुळे घडतंय, काय घडतंय, हा विषय त्यांचा अंतर्गत, आमचं त्याच्यात काही संबंधाचं कारण नाही आहे. नागेश पाटील आष्टीकर यांचंही ऑपरेशन टायगरमध्ये नाव घेत आहे. तुम्ही स्वागत करणार का महायुतीमध्ये? युतीमध्ये आमचं स्वागत आहे ना. महायुतीमध्ये जे जे पक्ष आमच्यामध्ये असे येतील त्यांचं स्वागतच करू. की शेवटी लोकसभेमध्ये आम्हाला बहुमत प्राप्त होतं आहे. लोकसभेमध्ये महत्त्वाचे निर्णय आगामी काळामध्ये अपेक्षित आहे. हे निर्णय घेण्यामध्ये संख्याबळ आमचं वाढतं आहे, आपोआप वाढतं आहे. लोक हे विरोधकांमुळे, विरोधकांच्या एकंदरीत सगळ्या या राजकीय ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या राज्यात झालेल्या निवडणुका, त्या निवडणुकीचे आलेले परिणाम आणि त्याचा एकंदरीत परिणाम जो होतो आहे जनतेमध्ये आणि मतदारांमध्ये, ते पाहता मला वाटतं की त्यांना जाणीव आहे. म्हणजे TMCचा विषय असतो, आपचा विषय असतो, सेनेचा विषय असतो, जे काही घडतं हे त्यांना दिसतं की आता हे काही टिकणारं हे जहाज नाही, हे बुडणारं जहाज आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण एक नॉन करप्ट पॉलिटिशियन म्हणून ओळखल्या जातो. त्यांचं वक्तव्य असं आहे की तुम्ही हे सगळं डिलिमिटेशनसाठी करत आहेत म्हणून. राजकारणा प्रश्न डिलिमिटेड राजकारणाचा विषय आहे का? डिलिमिटेशन राज्यात करायचंच आहे, आपल्याला महिलांना आरक्षण द्यायचंच आहे, याच्यामध्ये काय राजकारण आहे? तर त्यांनी विरोधाला विरोध केला होता हे वास्तव आहे आणि त्यामुळे बिल पास होऊ शकलं नाही आहे. आता सगळे काळे ढग बाजूला सरत आहेत आणि संख्याबळाचा अंदाज घेऊन तो निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल काय करायचं. साहेब, MIMचा किती प्रभाव तुम्हाला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे? 20 मतं आहेत, कारण आमचं काही त्यांच्याशी संपर्क नाही किंवा त्यांच्याशी आमचा कुठलाही संवाद नाही आहे. त्यामुळे त्यांनी सदसद्विवेक बुद्धीला विचार करून ते निर्णय घ्यावा योग्य वाटेल तो. 300 प्लस होईल की 300-350 प्लस होईल? अबकी बार 412. ठीक आहे सर. बरं, या निवडणुकीमध्ये आता भाजपचं हे विजयाचं चित्र स्पष्ट झालंय. नांदेड जिल्ह्याकडं विधान परिषद झाल्यानंतर पालकत्व येणार आहे असं समजतं, काय सत्यता आहे? मला यातली काहीच माहीत नाही. ज्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असतात ती भाष्य करणं उचित नाही आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर जे जे योग्य ते घेतीलच.